देहि सर्वदा आशीषं देहि सर्वदा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुभ्यो नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। परमार्थ चिंतन आजच्या सत्राची आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती अशी आहे की कोणीही आपल्याला स्वतःहून अनम्यूट करू नये, म्यूटच ठेवावं। कॅमेरा सुद्धा सगळ्यांनी चालूच ठेवला पाहिजे असं नाहीये, तर कृपया म्यूट वर राहणं। म्यूट केल्याने तुम्हाला ऐकू येणार नाही अशातला भाग नाहीये। बाहेरच्यांचा आवाज, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचण्याकरता म्यूट अनम्यूट असतं, तर कृपया स्वतःला अनम्यूट करू नका, नाहीतर मग शेवटी सत्रातनं बाहेर जावं लागेल। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज लोक अजूनही येत आहेत, 1-2 मिनिटात। आजचं सत्र आपण आता सुरू करणार आहोत। मागच्या रविवारी खरं तर विवेकजी आपल्याला सगळ्यांना आपल्याशी बोलणार होते, परंतु काही गोष्टींमुळे त्यांना जमलं नाही, म्हणून ते ह्या सत्रापासून आणि पुढचं सत्र हे विवेकजीच बोलणार आहेत। तर आता मी जास्ती वेळ न घालवता विवेकजींना विनंती करतो की त्यांनी सुरू करावं। जय सद्गुरू। तुझ्या चित्र कसं नाही ऐकू येत आहे? दयानंदजी स्क्रीन शेअरिंग करू का? हॅलो दयानंदजी। विवेकजी करू शकता। हा, एक मिनिट। मी व्यवस्थित चालू आहे। स्क्रीन दिसतो ना आता? हो हो दिसतो। येस। सुप्रभात। आपण चालू करूया आजचं सेशन। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जवळजवळ आपण एक महिन्याभरातून भेटतोय। थोडंसं आपल्याला मध्ये एक थोडीशी गॅप पडली। मागचा जो आपण सेशन घेतला होता आणि सेशनला आपण सुरुवात केली होती की शाश्वत आनंद प्राप्तीचा मार्ग, आजचा हा भाग दुसरा आहे। भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये थोडासा एक महिन्याभराचा आपल्याला गॅप झालाय, म्हणून थोडंसं मी एक क्विक रिव्हिजन करेन आणि मग आपण आजचा सेशन चालू करू। आपण मागच्या वेळेला म्हणलंच होतं की हा जो सेशन आहे हे सुलभ आत्मज्ञान आणि भगवद्गीता या 2 ग्रंथांवर आधारित आहे, आणि ह्याच्यातलं सगळं जे आहे कंटेंट म्हणा किंवा हे त्या 2 ग्रंथांमधूनच आलेलं आहे। फक्त जी एक्झाम्पल्स आहेत ती थोडीशी आपल्याला आत्ताच्या काळात कळावी म्हणून मी थोडीशी ती इथं या ठिकाणी मांडलेली आहेत। तर आपण आपला सगळा मार्ग आपला चालला होता की हा आम्ही ज्यावेळेला आयुष्यामध्ये जगत असताना आम्हाला आनंद हवा आहे, आणि तो आनंद म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला हॅपीनेस म्हणतो किंवा आपण शांतता म्हणू, शांती म्हणू, पीस म्हणू, हे आम्हाला ह्या जीवनामध्ये जगत असतानाच हे मिळवायचं आहे। म्हणजे जीवनामध्ये जगत असताना, आयुष्यामध्ये जगत असताना, आम्ही काम करत असताना, दिवसभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या कृती करत असताना आम्हाला आनंद मिळवायचा आहे, नव्हे आम्ही आनंदी व्हायचं आहे। आणि तो आनंद आम्हाला कसा मिळणार, हे काम करत असतानाच, कर्म करत असतानाच कसं मिळणार, हे आपण मागच्या वेळेला बघत होतो। आणि हेच आपल्या या सेशनचं एक उद्दिष्ट आहे की आम्हाला एक प्रॅक्टिकल आस्पेक्ट मिळावा। हे ग्रंथ, हे आत्मज्ञान किंवा भगवद्गीता किंवा जे महाराजांनी आम्हाला लिहून ठेवलंय, सांगितलेलं आहे, ते आम्हाला दररोजच्या जीवनामध्ये, नेहमीच्या आयुष्यामध्ये कसं आचरणता आलं पाहिजे, कसं आम्ही ते आचरण केलं पाहिजे, आणि जेणेकरून तो मार्ग आनंदाचाच मार्ग आहे, तो फक्त आम्हाला शोधायचा आहे
आणि आपण ते आज आपण वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मधून बघणार आहोत. थोडस मागचं हे करतो, म्हणजे आपल्याला कंटिन्युटी लागेल. जर आम्ही आनंदाचा मार्ग जर शोधक असू, आम्ही जर सत्य शोधक असू, जर आम्ही शांततेचे शोधक जर असू, तर आम्हाला पहिल्यांदा कर्माशिवाय इथे राहता येत नाही. कारण का की जर आम्ही मनुष्य म्हणून जर जन्मलो असू, तर भगवंतानी एक भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये लिहून ठेवलेलं आहे की नैकश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत प्रार्यते यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणै. म्हणजे प्रत्येक माणूस, म्हणजे जर माणूस म्हणून जर जन्माला आलेला असेल, तो माणूस कुठलाही घ्या, म्हणजे तो अमेरिकन घ्या, जॅपनीज घ्या, इंडियन घ्या, कुठल्याही लहान घ्या, मोठा घ्या, पुरुष घ्या, स्त्री घ्या, आणि आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्हाला आत लॉकडाऊन मध्ये घरामध्ये एकत्र एका ठिकाणी बसवत नाही. याचं कारणच आहे की हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे की आम्ही माणूस काम केल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. आणि आपण सगळ्यांनी विचार करायचा, हा जो सेशन आहे हा विचार करण्याचा सेशन आहे. आपण सगळ्यांनी विचार करा की आम्ही काम का करतो. आम्हाला एका जागेवर शांतपणानं बसायला सांगितलं की तू आता 1-2 तास इथे हलू नकोस, एका जागेवर शांतपणानं डोळे मिटून बस, फार तर काय तर डोळे उघडे ठेवून बस. पण आम्ही लगेच हातपाय हलवायला लागतो, चळवळ करायला लागतो, आणि आम्हाला काहीतरी करायचं असतं. प्रश्न विचारायचा आहे की का, आम्हाला काहीतरी सारखं का करावं असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की आम्हाला सारखं काहीतरी करून काहीतरी मिळवायचं असतं. काहीतरी आम्हाला मिळवायचं आहे. मग परत पुढचा प्रश्न येतो की आम्हाला काय मिळवायचं आहे आणि कशासाठी मिळवायचं. तर त्याचं उत्तर जर आम्ही थोडंसं खोलात जाऊन बघितलं, फार वेळ नाही, आपण मागच्या वेळेला बोललो होतो ह्या विषयावर, तर मी आज ती गोष्ट माझ्याकडे नाही आणि ती मला मिळवायची आहे, आणि म्हणून त्यासाठी मी प्रत्येक गोष्ट करत असतो. म्हणजे थोडक्यात काय की आय एम नॉट हॅपी विथ माय सेल्फ टुडे. म्हणजे आज या प्रेझेंट टेन्स मध्ये जगताना मी आनंदी नाही, आणि तो आनंद मला पाहिजे आहे, आणि कशा तरी गोष्टीतून, कुठल्या तरी कर्मातून तो मला आनंद मिळणार आहे असं मला वाटत असतं. जणू ही माझी नक्की खात्री झालेली असते, आणि म्हणूनच मी काम करत असतो. आपण मागच्या वेळेला लहान मुलाचं उदाहरण घेतलं होतं की तो शाळेत जातो कारण त्याला चांगले मार्क्स पाडायचे असतात. आम्ही कंपनीमध्ये जातो कारण आम्हाला संपत्ती मिळवायची असते. महिन्याच्या शेवटी आम्हाला पगार हवा असतो, प्रमोशन हवं असतं, इन्क्रिमेंट हवं असतं, आणि त्यातून आम्हाला आनंद, समाधान, सुख, शांती मिळेल असं मला वाटत असतं. तसंच आम्ही आमचा परिवार, मुलं, बाळं, नातेवाईक यांची जमवाजमव करतो, किंवा आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत जातात आणि त्यातूनही आम्ही आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की याचबरोबर आमच्या एक मनाची, आमच्या एक मनुष्याची एक अशी एक भूक आहे की आम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी आमचा सन्मान करावा, सत्कार करावा, मला थोडीशी पोझिशन असावी, मला थोडासा आदर असावा समाजामध्ये, असं एक वाटत असतं. त्या दृष्टिकोनातून माणूस हा प्रयत्न करत असतो, आणि अशा पद्धतीनंच आम्ही काम करत असतो. आता प्रश्न असा आहे की हे काम करत असताना आम्ही आनंदी होत नाही, ते आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. पण त्याचं कारण आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि मागच्या सेशनमध्ये एक छान प्रश्न विचारला होता की अरे, तुम्ही जे आज बोलला ते गीतेमध्ये सांगूनच ठेवलेलं आहे की तू कर्म करीत राहा, तुला फळाचा अधिकार नाही. म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा अतिशय प्रसिद्ध श्लोक गीतेमध्ये आहे. पण आम्हाला तो श्लोक कळून घ्यायचा आहे, म्हणून आपण कर्म आणि कर्मफळाचं चक्र आपण जाणून घेतोय. कारण का की कर्म करायलाच पाहिजे. मग जर भगवंत जर असं म्हणत असतील की तुला फळाचा अधिकार नाही आणि तुला फक्त कर्माचा अधिकार आहे, हे असं का, हा मला प्रश्न आम्हालाच विचारला पाहिजे. आणि जर आम्हाला तर त्याचं सॅटिस्फॅक्टरी आन्सर जर मिळालं, तरच आम्ही या सिद्धांतावर, कर्मफळाच्या सिद्धांतावर किंवा आनंदी होण्याच्या मार्गावर आम्ही अग्रेसर होऊ शकू. आणि त्यासाठी आपण विचार केला होता की आणि त्यासाठी आपण मनाचा, म्हणजे अंतःकरणाचा आणि बुद्धीचा विचार केला होता. आणि आपण मागच्या वेळेला डेफिनेशन्स पण दिल्या होत्या की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आपल्याला आठवत असेल, मी आज ते घेणार नाही, पण परत एकदा आपल्याला कळावं म्हणून आपण तो एक तो उदाहरण घेतलं होतं की
जर मला आंब्याचं झाड दिसलं, मी रस्त्यातनं चाललेलो आहे, आता जून आहे, छान खूप मोसम, पाऊस चालू झालाय. आमच्या बेंगलोरला सुद्धा काल 2 दिवस पाऊस पडला, खूप छान. आणि हळूहळू तो मोसम आता इकडे सगळीकडे येत आहे. पावसाळ्याचं वातावरण खूप छान असतं, पण आता आंबे आता संपत आलेत. पण जाताना असं मला रस्त्यात दिसतं की अरे हा आंब्या एक झाड दिसतंय आणि त्याला आंबे लागलेले आहेत. तर पहिल्यांदा मला कर्म म्हणजे काम करायची इच्छा होती, म्हणजेच आंबा खायची इच्छा होती. ती आंबा खायची इच्छा कुठं होते? तर ती माझ्या मनामध्ये होते. म्हणजे थोडक्यात प्रत्येक कर्माचं जर मूळ जर बघितलं, सुरुवात जर बघितली, तर ती आमच्या मनामध्ये होते. आणि ती मनामध्ये होते म्हणजेच काय, तर आमच्या मनामध्ये कामना आहेत, वासना आहेत, इच्छा आहेत की आम्हाला काहीतरी पाहिजे. आणि ते काहीतरी पाहिजे म्हणजे आज ते माझ्याकडे नाही आणि ते मला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आज माझ्याकडे आंबा नाही, तो आंबा खाल्ल्यानंतर मला आनंद होतो आणि त्या आंब्यातून मी आनंद मिळवायचा प्रयत्न करतो आणि ही इच्छा माझ्या मनामध्ये येते. आपण तुला कर्म करण्याचा अधिकार आहे आणि फळाचा अधिकार नाही, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या युनिव्हर्सल सिद्धांतावरून. आणि आम्ही कसं काम करतो, प्रत्येकाचं जे आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने आम्ही काम करतो, हे जर आम्ही जाणून घेतलं तर आम्हाला भगवंताचा सिद्धांत किंवा भगवंताचं म्हणणं काय आहे ते नक्की कळेल. तर प्रत्येक वेळेला प्रत्येक कर्म हे माझ्या इच्छेतून, माझ्या कामनेतून, माझ्या वासनेतून म्हणजेच माझ्या मनातून निर्माण होतं. दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. मग समजा मला जर लक्षात आलं की मला आंबा पाहिजे, तो त्यातून मला आनंद मिळणार आहे, तो आंब्याचा जो हापूस आंब्याचा जो आनंद आहे तो अतिशय छान आहे, मला खूप आवडतो. आणि मी मनात विचार करतो की अरे हा आंबा घ्यावा म्हणजे काय, तर झाडाचा आंबा मी घ्यावा म्हणजे हे कर्म करावं, हे माझ्या डोक्यात येतं, ह्या माझ्या मनामध्ये येतं. लगेच माझ्या मनामध्ये आपण म्हणलं होतं की मन म्हणजे काय, तर संकल्प विकल्प म्हणजेच मन. मग बुद्धी म्हणते की निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धी म्हणते की अरे तो आंबा घेऊ नकोस, कारण तो आंबा दुसऱ्याच आहे, ते झाड दुसऱ्याच आहे. त्यामुळं जर तो आंबा तोडलास तर ती चोरी होईल. म्हणजे आमची बुद्धी आम्हाला नेहमी सांगत असते चांगलं काय आणि वाईट काय. पण माझं मन ऐकत नाही. माझं मन आणि बुद्धी याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतो आणि आमचं मन आम्हाला सांगतं की अरे तू आंबा घे, कुणी नाही बघायला, जवळपास कुणीही नाही, तर आपण आंबा घेतला तर काही हरकत नाही, असं आमचं मन सांगतं. आणि मनाने बुद्धीला ओव्हरराईड केलं. कारण काय की मन हे अतिशय पॉवरफुल आहे, मन हे अतिशय चंचल आहे. आणि बुद्धी जरी सांगत असले की चांगलं काय आणि वाईट काय, तरी सुद्धा आमचं मन ऐकत नाही. आणि आमचा सगळ्यांचा अनुभव 31 डिसेंबरला 1 जानेवारीला ज्यावेळेला आम्ही डिसिजन घेतो की उद्यापासून मी एक्सरसाइज करणार. आणि ज्यावेळेला 1 जानेवारीला 6 वाजता ज्यावेळेला गजर होतो, त्यावेळेला बुद्धी म्हणते की अरे तू काल ठरवलं होतंस की आजपासून तू एक्सरसाइज करायचं आहे, पण मन म्हणते की अरे अजून 10 मिनिटं झोपू की. आणि मी 10 मिनिटं झोपतो, गजर बंद करतो आणि परत ज्यावेळेला जाग येते त्यावेळेला ऑलरेडी 8 वाजलेले असतात. त्यामुळे माझा जो पहिला संकल्प असतो, जी इच्छा असते, कामना असते, ती पहिल्याच दिवशी डळमळीत होते. आणि हे आमच्या मनाचं काम आहे. आणि आमचं मनाचं काम जर आम्ही कर्म करताना जर समजावून घेतलं तर आम्हाला अतिशय त्याचं महत्व येईल. आणि म्हणूनच आपण हे थोडंसं डिटेलमध्ये समजावून घेतोय की मनाचा रोल काय कर्मामध्ये, बुद्धीचा रोल कर्मामध्ये काय. आणि मग ज्या वेळेला मला मनाने सांगितलं की अरे तू आंबा घे, बुद्धीला ओव्हरराईड केलं, त्यावेळेला माझं ऍक्च्युली शरीर म्हणजे हात आणि पाय हलायला लागले आणि मी आंब्याच्या झाडाकडे गेलो. म्हणजे कर्म त्यावेळेला चालू झालं. आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेला मी हातपाय हलवायला लागलो त्यावेळेला कर्म चालू झालं, पण ऍक्च्युली कर्म हे आधीच आमच्या मनामध्ये चालू झालेलं होतं. हे लक्षात घ्यायचंय. आणि दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कारण काय की नुसतं बॉडी म्हणजे नुसतं सेन्सेस आणि बॉडी ह्याच्यातून जे कर्म होताना आम्हाला दिसतं ते खरं कर्म नव्हे, ते फिजिकल कर्म आहे. म्हणजे मी तिथे जातो, मी आंबा तोडतो आणि आंबा खातो आणि कर्म संपलं. म्हणजे थोडक्यात कर्म काय की मी आंबा खाणे हे कर्म होतं. माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, मी हातपाय हलवले, मी तिथे गेलो, हाताने आंबा काढला, आंबा खाल्ला, कर्म संपलं असं आम्हाला वाटलं.
पण अजूनही कर्म संपलं नाही, कारण कर्म एंड सुद्धा मनामध्येच होतं. कसं काय तर ते बघूया. कारण का की ज्यावेळेला मी घरी येतो आणि ज्यावेळेला मी दुपारी झोपायला जातो किंवा रात्री ज्यावेळेला विचार करतो की अरे आज मी काहीतरी चूक केली, म्हणजे कर्म होऊन गेलेलं आहे सकाळीच, पण तरी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये येतं, माझ्या मनामध्ये येतं. आणि हेच मनाचं कार्य आहे की आणि मन म्हणते की अरे हे जो सकाळी मी आंबा खाल्ला त्यातून मला आनंद मिळाला हे नक्की काहीच प्रश्न नाही, कारण ज्यावेळेला मी आंबा खाल्ला त्यावेळेला वाटलं की अरे वा किती छान आंबा आहे, आणि मी त्या आंब्याच्या थ्रू आनंद घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. आपला शाश्वत आनंदाबद्दल विषय चाललेला आहे. थोड्या वेळ मला आनंद सुद्धा मिळाला, पण ज्या वेळेला मी ज्यावेळेला एकटा असतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये विचार येतो आणि हेच मनाचं कार्य आहे. मन म्हणते की अरे हे मी चूक केली, आज मी चोरी केलेली आहे आणि चोरी करणं हे पाप आहे, चोरी करणं हे बरोबर नाही, हे माझ्यातून एक वाईट कर्म घडलेलं आहे आणि त्या कर्माचा इम्पॅक्ट सूक्ष्म अंशानं सबकॉन्शियस माइंड मध्ये माझ्या मनामध्ये स्टोअर होतो. आणि हे सगळ्यात कर्माचं अतिशय सूक्ष्म आणि सूक्ष्मतर असलेलं रूप आहे, हे आमच्या कधी लक्षात येत नाही. आणि तो जो इम्पॅक्ट आहे, ज्या वेळेला मी माझ्या मनामध्ये येते की अरे मी चोरी केली, मी पाप केलं, हे करायला नको पाहिजे होतं, हा जो इम्पॅक्ट आहे हा माझ्या मनामध्ये सूक्ष्म संस्कार म्हणजे वासना या तर म्हणजे या प्रकारे माझ्या मनामध्ये तो इम्पॅक्ट होतो, तो माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातो आणि तो माझा एक्सपिरियन्स होतो. असे एक्सपिरियन्सेस आम्ही कितीतरी गोळा करतो या आयुष्यामध्ये जगत असताना. आणि या सगळ्या एक्सपिरियन्सनं काय होत असेल तर माझा स्वभाव तयार होतो. आणि असे एक्सपिरियन्सेस कसे होतात बघा, म्हणजे आता कर्म झाला फक्त मी आंबा घेतला हे कर्म नाही. जर कर्म करताना जर आंबा घेतला, आंबा माझ्या अपेक्षेप्रमाणे जर गोड असेल, तर खरोखर जर छान पिकलेला असेल तर मी आनंदी होतो. मी म्हणतो वा किती छान आंबा आहे. पण तो जर आंबा चुकून जर आंबट निघाला तर मी त्या क्षणाला दुःखी होतो, उद्विग्न होतो, अनहॅपी होतो. तो जर आंबा नासका असेल तर मला राग येतो, मी रागाने तो आंबा फेकून देतो आणि म्हणतो की अरे हा आंबा नासका आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला कर्म करत असतो त्यावेळेला ह्या सगळ्या वासना, ह्या सगळ्या सूक्ष्म संस्कार आमच्या मनामध्ये कसे स्टोअर होतात हे आपण बघतोय. म्हणजे केव्हाही ज्या वेळेला आम्हाला जर तो आंब्याचं एक उदाहरण आहे, पण ज्या वेळेला जर एखादी गोष्ट मला पाहिजे असेल आणि जी माझ्याकडे नसेल, ती मला मिळाली, म्हणजे आपण मागच्या वेळेला कारचं उदाहरण घेतलं होतं की मी जर कार घेतली, कार मी विकत आणली आणि आपण म्हणलं की मी BMW विकत आणली, मला खूप आनंद झाला आणि मी ज्यावेळेला BMW घेऊन घरी आलो आणि पार्क केली, त्यावेळेला ज्यावेळेला मला शेजारी दिसली गाडी आणि ती जर फरारी असेल तर ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये तो आनंद जाऊन दुःख निर्माण होतं. माझ्या मित्राबद्दल जेलसी निर्माण होती, त्याच्याबद्दल मला एन्व्ही निर्माण होती. म्हणजे हे जे सगळे संस्कार आहेत हे आमच्या मनामध्ये आम्ही स्टोअर करतो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण का की ह्या कर्मातूनच आम्ही हे सगळे संस्कार आमच्या मनामध्ये निर्माण करतो. म्हणजे थोडक्यात काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आम्ही घ्यायला जातो आहे आनंद, आम्हाला पाहिजे आहे आनंद, पण आम्ही हे सगळे जे संस्कार आहेत म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळे संस्कार आम्ही आमच्याच मनामध्ये स्टोअर करतो. आणि त्या स्टोअर केल्यामुळं जसे जसे आम्हाला आयुष्यामध्ये एक्सपिरियन्स येत राहतात, जसं जसं माझं वय वाढत जातं, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, तसं माझा एक स्वभाव होत जातो. आणि आम्ही म्हणतो ना की जसं जसं माझं वय वाढत जातं तसं तसं माझा स्वभाव एक तयार होतो आणि तो स्वभाव चेंज करणं अतिशय अवघड असतं. याचं कारणच असं आहे की त्या मनानुसार माझ्या सवयी लागतात, त्या सवयीनुसार माझा एक माइंडसेट तयार होतो आणि त्या माइंडसेटनुसार माझा एक ऍटिट्यूड तयार होतो, माझा एक स्वभाव तयार होतो. हे सगळं हे आता मनाचं आणि सबकॉन्शियस मनाचं काम आहे आणि हे आम्ही विसरता कामा नये. कारण का की आम्ही ज्या प्रकारच्या वातावरणात वाढतो, ज्या प्रकारचे आमचे मित्र असतात, ज्या प्रकारचे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये येतात, त्या प्रसंगानुसार, त्या मित्रांच्या नुसार माझ्या मनामध्ये एक सगळे संस्कार निर्माण होतात. आणि म्हणूनच आम्हाला संस्कारांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की माझ्या मनावर कुठले संस्कार झालेले आहेत.
आणि आज हे मला कळल्यानंतर की अरे ह्या कर्मामुळे जर माझ्यावर संस्कार होत असतील तर मला आजपासून मी कुठलीही जी कर्म करेन त्यावेळेला माझ्या मनावर हे संस्कार कसे होऊन देणार नाही ह्याचा मला विचार करायचा की निदान बाबा आतापर्यंतच्या आयुष्य ते गेलं, माझे जे काही संस्कार झाले असतील ते माझ्या बरोबरच राहतील, पण निदान आजपासून जे मी काही कर्म करेन त्या कर्माच्या तर्फे त्या कर्माद्वारे मी अजून ऍडिशनल संस्कार माझ्या मनावर करणार नाही, निदान एवढं तरी आम्ही करू शकतो. आणि त्यासाठी आम्हाला कर्म आणि कर्मफळाचा सिद्धांत जाणून घेतला पाहिजे आणि आम्हाला कर्म कसं करण्याचं म्हणजे कर्माची युक्ती काय म्हणजेच कर्मयोग भगवंतानं 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलाय तो कसा करायचा हे आम्हाला जाणून घेतलं पाहिजे. आणि हेच आपण जाणून घ्यायचं की मला कर्म तर केल्याशिवाय मी राहू शकत नाही, कर्म तर करायचं आहे, पण कर्म करताना मी माझ्या मनावर कुठलेही संस्कार येऊन देणार नाहीत आणि मी माझ्याच कर्मानी राग द्वेष मद मोह मत्सर हे संस्कार माझ्या मनावर होणार नाहीत आणि मी ह्या आयुष्यामध्ये जगत असताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कर्म करत असताना मी आनंदी कसा राहीन हे आम्हाला आज जाणून घ्यायचं आहे. आपण मागच्या वेळेला थोडंसं हे बघितलं नव्हतं म्हणून मी थोडंसं तो परत एकदा मांडतो आणि आज मी या डिटेल जाणार नाही ह्या श्लोकांमध्ये, पण ह्याच पद्धतीने जर आम्ही बघितलं तर हे जे BMI म्हणजे बॉडी माइंड आणि इंटेलेक्ट हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, तर आपण थोडंसं जर विचार केला तर खरं तर सगळ्याचं मूळ हे वासना आहे. व्ही म्हणजे हे, आणि जो माझं खरं स्वरूप आहे जे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की माझं खरं स्वरूप हे ह्या मनाच्या या अंतःकरणाच्या या वासनेच्या पलीकडे आहे आणि ते माझं खरं स्वरूप आहे आणि ते आनंदी आहे आणि ते मला मिळवायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी भगवंत काय म्हणतात की तुला 3 ही गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे तुला माहिती करून घेतलं पाहिजे की तुझ्यामध्ये शरीर आहे, शरीरानं तू सगळ्या जगाकडे बघू शकतोस आणि सगळ्या जगाला तू परसिव्ह करू शकतोस, सगळे ऑब्जेक्ट्स बघू शकतोस, नानात्व विविधत्व म्हणजे झाडं बघू शकतोस, धबधबे बघू शकतोस, सूर्य बघू शकतोस, चंद्र बघू शकतोस, सगळ्या जगाचा तू आनंद घेऊ शकतोस. पण त्या बॉडीच्या मागे त्या सेन्सेसच्या मागे एक आमचं मन आहे आणि त्या मनामध्ये आमचा 5 डायमेन्शनल कॅमेरा आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की हे सगळं चित्र त्या जगाचं चित्र आमच्या मनामध्ये तयार होतं. त्याच मनामध्ये 5 डायमेन्शनल कॅमेरा म्हणजे त्याच मनामध्ये आम्हाला चित्र दिसतं, त्याच मनामध्ये आम्हाला ध्वनी दिसतो, सुगंध वास येतो, स्पर्श होतो. म्हणजे स्पर्श शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 गोष्टींद्वारे आम्ही या सगळ्या जगाचा अनुभव घेतो, अनुभूती घेतो आणि ते आमच्या मनामध्ये होतं. म्हणून आम्हाला मनाचा रोल हा जाणून घेतला पाहिजे आणि मनानेच आमच्या इमोशन्स आहेत, आमच्या ज्या काही इमोशन्स आहेत त्या मनाच्या आहेत आणि त्याच्यातूनच आम्हाला फिलिंग्स येतात. पण त्या मनाच्या वरती सुद्धा कोणतरी आहे आणि ते म्हणजे बुद्धी आहे आणि ती बुद्धी आम्ही मनाला कंट्रोल करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जो माणूस बुद्धीनं निर्णय घेतो, बुद्धीनं विचार करतो आणि जो मनाला काबूमध्ये ठेवतो तो माणूस हा आनंदाच्या शाश्वत आनंदाच्या मार्गावर चालतो. कसं ते आपण जाणून घ्यायचंय. पण जर आम्ही केलं नाही, आम्ही थोडक्यात जर फक्त मनानेच जर काम करायचं ठरवलं आणि बुद्धी गहाण टाकली, खरं तसं बघायला गेलं तर माझ्यामध्ये आणि जनावरांमध्ये, माझ्यामध्ये आणि अॅनिमल्समध्ये फरक सगळं सेम आहे. त्यांना पण बॉडी आहे, त्यांना पण माइंड आहे, त्यांना पण इंटेलेक्ट आहे. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फक्त एकच फरक आहे की माझी बुद्धी ही प्रगल्भ आहे, ही तयार झालेली आहे आणि म्हणूनच असं म्हणलेलं आहे की मॅन इज अ रॅशनल अॅनिमल आणि ह्युमन बिईंग इज अ क्राऊन ऑफ इव्होल्युशन. कशामुळे तर माझ्या बुद्धीमुळे. आणि तीच जर बुद्धी जर मी विचार केला नाही, त्या बुद्धीनंच जर मी विचार केला नाही, त्या बुद्धीनं जर मी निर्णय घेतले नाहीत आणि भगवंत म्हणतात की अरे इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धीर यो बुद्धे परसस्तुतः. म्हणजे इंद्रियांच्या पेक्षा म्हणजे या बॉडीपेक्षा तुझं मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा तू म्हणजे तुझं स्वतःचं स्वरूप श्रेष्ठ आहे. म्हणजे आम्ही जर या लेवलला काम करत असू, फक्त बॉडीच्या लेवलला काम करत असू तर आनंद दूरच राहिला. जर आम्ही मनाच्याच लेवलला काम करत असू तर आमच्या वाट्याला फक्त इमोशन्स म्हणजे काम क्रोध मद मोह मत्सर एवढंच येणार. पण जर आम्ही बुद्धीच्या लेवलला जर काम करत असू तर आम्हाला थोडासा शाश्वत आनंद मिळण्याची शक्यता आहे हे भगवंत सांगतात. आणि ते कसं
त्यासाठी आपल्याला अजून थोडंसं एक्झाम्पल्स घेतली पाहिजे, ते आपण जाणून घेऊ. परत एकदा समरी, की मी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्यापासून वेगळा आहे, म्हणजेच तो माझं खरं स्वतःचं स्वरूप आहे. आणि मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी मन नाही आणि मी बुद्धी नाही. मनात असलेल्या कामना आणि वासना यांच्यामुळेच मी कर्मामध्ये प्रवृत्त होतो आणि कर्म केल्यानंतर कर्मफळ मिळणार हेही निश्चित आहे. हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे, युनिव्हर्सल सिद्धांत आहे. फक्त कर्मफळ मिळण्याचा काळ कमी जास्त असू शकतो. काही वेळेला मला कर्म केल्यानंतर कर्माचं फळ लगेच मिळतं. म्हणजे जर मला तहान लागली असेल तर मी स्वयंपाकघरात जातो, पाणी पितो, माझी तहान शमते, मला कर्मफळ मिळालं. पण जर मला पीएचडी पाहिजे असेल तर ते फळ जर मला मिळायचं असेल तर मला ते एका वर्षात मिळत नाही, मॉन्टेसरीमध्ये असताना मिळत नाही, पहिलीत असताना मिळत नाही, तर त्यासाठी मला 24 वर्ष थांबायला लागतात. म्हणजे आम्हाला काही कर्मांचं फळ हे लगेच मिळतं किंवा काही कर्मांचं फळ हे काही वर्षानंतर मिळतं. नव्हे काही कर्मांचं फळ या जन्मात नाही, पुढच्या जन्मात मिळतं. आणि म्हणूनच आम्हाला कर्म करताना अतिशय जागरूकता पाहिजे, अतिशय आम्ही सजग असलं पाहिजे. म्हणूनच रामदास स्वामींनी जे म्हणलेलं आहे की अखंड सावधान, हे आम्ही पाहिलं पाहिजे. कारण का की आम्ही जर सावधानतेने जर कर्माकडे जर बघितलं तर आम्ही आमचं प्रत्येक कर्म हे एका योगासारखं कर्म होईल. आपण मगाशी बघितलं की कर्म जरी शरीराने संपलं तरी त्याचा इम्पॅक्ट सूक्ष्म रूपानं सबकॉन्शियस माइंड मध्ये, मनामध्ये राहतो. आणि हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या वासना, ह्या कामना मला पुढचं कर्म करायला प्रवृत्त करतात. म्हणजे थोडक्यात काय की मनामध्ये कामना आहेत, त्याच्यामधून मी कर्मामध्ये प्रवृत्त झालो, मी कर्म केलं, कर्म केल्यानंतर कर्मफल मिळालं, कर्माचं फळ नुसतं मिळालं नाही तर त्याच्याबरोबर मी वासना सुद्धा, नवीन वासना, नवीन सूक्ष्म संस्कार माझ्या मनावर इम्पॅक्ट केला आणि त्या इम्पॅक्टनुसार मी पुढचं कर्म करायला तयार झालो. म्हणजे थोडक्यात कर्म आणि कर्मफळ, कर्म आणि कर्मफळ ह्या चक्रामध्ये, या बंधनामध्ये मी अडकून राहिलो. आणि ह्या ह्याच्यातून मला काय मिळतं तर ह्या कर्मफळाकडे जर लक्ष दिल्यामुळे माझ्या मनामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर निर्माण होतात आणि त्याच्यातूनच भय, चिंता, काळजी, एन्झायटी, टेन्शन निर्माण होते आणि या सर्वामुळे माझं जीवन दुःखी होतं. मला तर पाहिजे आहे आनंद. कर्म तर मला करायलाच पाहिजे, कर्म तर मला टाकता येत नाही, कर्म केल्याशिवाय मी राहू शकत नाही, कर्म केल्यानंतर कर्मफळ मिळणारच. आता प्रॉब्लेम आला की मी नक्की काय करावं म्हणजे मला आनंद मिळेल. म्हणजे बघा हा, म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट कसा आहे की मी माणूस आहे म्हणजे मला कर्म करायलाच पाहिजे, कर्म केल्यानंतर मला कर्मफळ मिळणारच, कर्मफळ मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये कर्माच्या अनुषंगाने माझ्या मनामध्ये, सबकॉन्शियस मनामध्ये या सगळ्या इमोशन्स म्हणजे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर निर्माण होणार. त्याच्यातूनच मला भय, चिंता, काळजी निर्माण होणार आणि मला पाहिजे असतो आनंद, त्याच्याऐवजी मला दुःख निर्माण होणार. म्हणजे थोडक्यात कर्म आणि कर्मफळ हे मला जरा जाणून घेतलं पाहिजे की कर्म करायचंच आहे, कर्म केल्याशिवाय मला गत्यंतर नाही, पण मला कशा पद्धतीनं कर्म केलं पाहिजे ही युक्ती जर मी शोधली की जे मला भगवंतांनी सांगितलेली आहे, जी आम्हाला महाराजांनी सांगितलेली आहे, ती जर आम्ही आचरणात आणली डे टू डे लाईफ मध्ये, ती पहिल्यांदा जाणून घेतली आणि आचरणात आणली तर आम्हाला आमचं आयुष्य या क्षणी, आजच्या दिवशी कर्म करत असतानाच आनंद घेता येईल, आनंदात राहता येईल. आणि आपण आता एक्झाम्पल्स बघूया. म्हणजे आपल्याला थोडक्यात जर सगळं बघितलं तर मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. म्हणजे मन हेच फक्त दुःखाचं कारण आहे आणि जर मन हेच जर दुःखाचं कारण असेल तर त्याच्यावर सोल्युशन सुद्धा मनच आहे. म्हणजे माझं मनच आनंद प्राप्तीचा मार्ग आहे. आता कसं ते आता आपण बघूया. म्हणजे थोडक्यात बघा, म्हणजे जर आता आपण जर थोडंसं जर आपण बघितलं तर कर्म केल्याशिवाय मला पर्याय नाही, कर्मानंतर फळ मिळणारच, मग मी कर्म सोडू शकत नाही. आणि मला त्यासाठी काय मार्ग आहे तर आपण मार्ग बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण थोडंसं बघितलंच होतं की डू युअर ड्युटी अँड ऍक्सेप्ट रिझल्ट होल हार्टेडली. हाच आपला शाश्वत आनंदाचा मार्ग आहे. पण हे कसं, हे आम्हाला अनालिसिस केलं पाहिजे, कळून घेतलं पाहिजे, म्हणजेच मला त्याबद्दल एक कन्व्हिक्शन वाटेल आणि मला ह्या जीवनामध्ये जगताना तो आनंद नंतर मिळवायचा नाही तर तो जीवनामध्ये जगतानाच तो आनंद मिळवायचा.
तर पहिल्यांदा आपण थोडंसं अगेन मी कर्म कसं करतो आपण बघितलं. हा आपण मगाशी उदाहरण बघितलं त्याचं. तर थोडक्यात काय, तर माझं सर्व लक्ष कर्म करताना त्या कर्म फळाकडे लक्ष असतं. आणि जर फळ मला जर अपेक्षेप्रमाणे मिळालं तर मी सुखी होतो, आनंदी होतो. आणि जर ते फळ मला अपेक्षेप्रमाणे जर मिळालं नाही तर मी दुःखी होतो. आज मी कुठलेही कर्म करताना बघा तुम्ही, आपण प्रत्येकाने विचार करायचा आहे की मी ज्याला कुठलंही काम, आणि जर मला जर फळ मिळणार नसेल तर मी कामच करत नाही. बरोबर आहे ना? मी त्या कर्मामध्ये प्रवृत्तच होत नाही. कारण काय, की मला ते फळ नाही आहे म्हणून मी काम करत नाही. आणि म्हणूनच थोडक्यात आज मी जगत असताना, मी आज काम करत असताना, कर्म करत असताना माझं सगळं लक्ष हे फळाकडे आहे आणि हेच आमच्या दुःखाचं कारण आहे. मग आता मी हे कर्म कसं करावं हा पुढचा प्रश्न आहे, ते आपण आता जाणून घ्या. तर जाणून घेताना थोडीशी आपण शास्त्रातलीच उदाहरणं बघूया किंवा व्यवहारातली उदाहरण बघूया. जर आपण, तुम्हाला लॉक दिसत असेल, आपण जर ज्यावेळेला जर कुलूप बघितलं तर आपण कुलूप जर उघडायचं असेल तर आपण किल्ली वापरतो. कुलूप जर बंद करायचं असेल तर किल्लीच वापरतो. फक्त कुलूप ज्या वेळेला उघडायचं असेल त्यावेळेला आपण किल्ली एका डिरेक्शननी उघडतो, एका डिरेक्शननी फिरवतो, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवतो. आणि जर कुलूप घालायचं असेल तर बरोबर अपोजिट डिरेक्शननी फिरवतो. म्हणजे थोडक्यात कर्म करतानाच मला एका डिरेक्शननी केल्यानंतर कुलूप लागू शकतं आणि त्याच्या बरोबर अपोजिट डिरेक्शनने केल्यानंतर कुलूप उघडू शकतं. म्हणजेच कर्माच्या बंधनातून सुटायचं असेल तर कर्मच करायचं आहे, पण फक्त एका वेगळ्या आस्पेक्ट कर्म करायचं आहे. दुसरं उदाहरण, सगळ्यांनी पतंग उडवला असेल आणि जर पतंग उडवत असताना ती जी चक्की असते, ती चक्की आपण एका डिरेक्शननं फिरवतो आणि पतंगाला ढील देतो आणि पतंग आकाशामध्ये विहार करायला लागतो. खेळून झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात पतंग फ्री झाला, पतंग मोठ्या प्रमाणात आकाशामध्ये भरारी मारतोय आणि आता मला परत खेळ संपल्यानंतर मला तो पतंग परत माझ्या घरी आणायचा आहे. तर मी काय करतो, त्या चक्कीला बरोबर उलट्या डिरेक्शननी फिरवतो. म्हणजे त्या पतंगाला फ्री करण्यासाठी मी एका डिरेक्शननी चक्कीला फिरवतो आणि पतंगाला बंधनामध्ये करण्यासाठी, माझ्या घरी आणण्यासाठी, परत माझ्या जवळ आणण्यासाठी त्या चक्कीला मी बरोबर उलट्या डिरेक्शननी फिरवतो. म्हणजे काय केलं मी, तर चक्की एका डिरेक्शनने फिरवल्यानंतर पतंग फ्री होतो आणि चक्की बरोबर उलट्या डिरेक्शनने फिरवल्यानंतर पतंग उलटा येतो. आता लेटेस्ट उदाहरण कोरोनाचं. जर आम्ही जर विचार केला तर आम्हाला व्हॅक्सिन आलेलं आहे आणि आम्ही सगळेजण म्हणतो की आम्हाला व्हॅक्सिन घेतलं पाहिजे. आणि जर आपण थोडासा विचार केला तर आम्हाला व्हॅक्सिन म्हणजे थोडंसं ते कोरोनाचा एक तो डेड कोरोना असेल किंवा तो कंट्रोल्ड लाईव्ह कोरोना असेल, त्या व्हॅक्सिन मध्ये तो व्हॅक्सिन ते आम्हाला दिलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या कोरोनाच्या व्हायरस आमच्या शरीरामध्ये थोडासा घातला जातो, कंट्रोल्ड पद्धतीने घातला जातो, की जेणेकरून आमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. आणि त्या अँटीबॉडीजच आम्हाला जो प्रत्यक्ष कोरोना आहे त्याच्यापासून वाचवतात. म्हणजे थोडक्यात आम्हाला जर कोरोनापासून जर बचाव करायचा असेल तर आम्हाला कोरोनाच वाचवतो. म्हणजे मजा बघा, म्हणजे कोरोनापासूनच आम्हाला वाचायचं आहे आणि आम्हाला मदत करणारा सुद्धा कोरोनाच आहे. म्हणजे आम्हाला पूर्वीचे जे आपल्याला जे आजोबा असतील, आजी असतील, जर पायात जर काटा गेला असेल तर दुसऱ्या काटा घेतो आपण आणि दुसऱ्या काट्याने पायात गेलेला काटा काढतो आणि काटा काढल्यानंतर दोन्ही काटे फेकून देतो. आणि त्यातून ती म्हण पण आलेली आपल्या सगळ्यांना माहिती असेल की काट्याने काटाचा काटा काढावा. तसं आम्ही कर्म करूनच आम्ही या सगळ्या भावनेमध्ये, या इमोशन्स मध्ये, राग, द्वेष, मदमोह, मत्सर याच्यामध्ये अडकलेलो आहोत. कर्मानीच आमचं आयुष्य दुःखी झालेलं आहे. आता आम्हाला कर्म करूनच आमचं आयुष्य आनंदी करायचं आहे. म्हणजे फक्त कर्म करताना आम्ही एका पद्धतीनं करत होतो, आता आम्हाला वेगळ्या पद्धतीनं कर्म करायचं आहे
आणि कशा पद्धतीने कर्म केल्यानंतर आम्ही जर फळाकडे जर लक्ष देऊन जर कर्म करत असू तर आम्ही दुःखी होतो, आणि जर आम्ही जर फळाकडे न देत लक्ष देता जर कर्म केलं तर आम्ही आनंदी होतो. आणि त्याचा मंत्र असा आहे की एन्जॉय द जर्नी अँड डोंट लुक ॲट द रिझल्ट्स. म्हणजे तू कर्म करत राहा, पण तू फळाकडे लक्ष देऊ नकोस. आणि आता कसं ते आपण अजून थोडीशी एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. 12वीची एक्झाम आहे, आपल्या सगळ्यांना बरेच आता मुलांना खूप त्रास आहे सध्याच्या काळामध्ये. सारखे एक्झाम्स रद्द होत आहेत, अनसर्टन्टी आहे. आणि जर 12वीच्या मध्ये जर आम्हाला मुलगी गेली तर आम्ही सगळे पालक सुद्धा आणि मुलगा सुद्धा आणि त्याच्या आजूबाजूचं की अरे दिस इज द लाईफ चेंजिंग एक्झाम आणि ह्याच्यातूनच तुझं सगळं आयुष्य ठरणार आहे, तर त्यामध्ये तुला अतिशय चांगले मार्क्स पडायला पाहिजेत. आणि म्हणून मी काय करतो तर मार्क्स पडायला पाहिजेत म्हणजे रिझल्ट पाहिजे, म्हणजे मला IIT ला ऍडमिशन पाहिजे किंवा मला नीट मध्येच ऑल इंडिया रँक चांगली आली पाहिजे, या रिझल्टकडे लक्ष देतो. या रिझल्टकडे मी पहिल्यांदा ठरवतो की मला असा रिझल्ट पाहिजे आणि मी अभ्यास करायला लागतो. प्रॉब्लेम काय होतो की ज्या वेळेला मी असा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये एक टेन्शन बिल्ड होतं की अरे मला जर मार्क्स पडले नाहीत तर, माझी जर ऑल इंडिया रँक चांगली आली नाही तर, म्हणजे थोडक्यात माझ्याच मनामध्ये, आणि आपल्याला मगाशी आपण बघितलं होतं मागच्या वेळेला पण की मन आमचं संकल्प आणि विकल्प, पॉझिटिव्ह थॉट निगेटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह थॉट निगेटिव्ह थॉट अशा पद्धतीनं काम करत असल्यामुळं जर मी जर रिझल्टकडे जर लक्ष दिलं तर ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये परीक्षा अजून बरीच लांब आहे, पुढच्या मार्चमध्ये जरी परीक्षा असेल, आज जरी मी अभ्यास करत असेल, 1 वर्षभरानंतर जरी मला परीक्षा असेल तरी सारखी माझ्या मनामध्ये भीती, चिंता, काळजी लागून राहते की अरे मला जर चांगले मार्क्स पडले नाहीत तर, म्हणजे बघा म्हणजे मला पाडायचे आहेत चांगले मार्क्स, त्यातून मला आनंद मिळणार आहे, पण मी जर त्या फळाकडे जर लक्ष दिलं, त्या मार्क्सकडे जर सगळं लक्ष दिलं आणि माझा जर आजचा जो प्रेझेंट टेन्स आहे तो जर मी जर व्यवस्थित अभ्यासासाठी वापरला नाही तर काय होईल, तर जो रिझल्ट मला अपेक्षित नाही तोच रिझल्ट मला येईल. कारण का की त्या 3 तासाच्या परीक्षेमध्ये माय माइंड विल बी ब्लॉक्ड, माझ्यामध्ये अतिशय टेन्शन निर्माण होईल, माझा जे काही अभ्यास केलेला असेल तो सगळा विसरला जाईल. त्यावेळेला बरोबर त्या काळामध्ये माझं डोकं हे ब्लॉक झाल्यामुळं, मी विचार न करण्यामुळं ऑटोमॅटिकली मला पाहिजे होता चांगला रिझल्ट, चांगली रँक पाहिजे होती, पण तो रिझल्ट येणार नाही. आणि काय होईल तर माझं आयुष्य हे दुःखदायक आणि टेन्शन ग्रस्त होईल. आणि खरं मला आनंद पाहिजे होता मार्क्सचा, तो मला मार्क्सचा आनंद तर सोडाच, तर माझं संबंध वर्षभर हे अभ्यास करताना सुद्धा माझं सगळं लक्ष हे टेन्शन मध्येच असेल, माझं सगळं लक्ष टेन्शन मध्ये त्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे, रिझल्टकडे असल्यामुळं मी अभ्यास करू शकणार नाही. पण ऑन द कॉन्ट्ररी मी जर असं ठरवलं की ठीक आहे मला गोल पाहिजे, मला गोल करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं एक लोकांचा एक मिसअंडरस्टँडिंग होते की अरे जर मला जर रिझल्टकडे जर लक्ष द्यायचं नसेल तर मग मला गोल ठेवायचं नाही का, तर गोल ठेवायचं. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल मी गोल ठेवलं की बाबा मला IIT ला ऍडमिशन पाहिजे, मला ऑल इंडिया रँक पाहिजे, पहिल्या 10,000 मध्ये रँक आली पाहिजे, हा माझा गोल आहे, बरोबर आहे. पण त्याचा मी जास्त विचार करणार नाही. आज मी आनंदाने अभ्यास करेन आणि ज्यावेळेला परीक्षा येईल 1 महिनाभर परीक्षाला असेल त्यावेळेला मी काय म्हणेन की अरे आय डोंट केअर नाव, मी आता वर्षभर खूप छान अभ्यास केलेला आहे, आता जे काही होईल ते होईल. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो ना की आता परीक्षा राम भरोसे, असं सहज बोलताना आम्ही म्हणतो की राम भरोसे, आता जे काही होईल ते होईल. म्हणजे थोडक्यात काय की मी माझं टेन्शन बाजूला ठेवतो, मी माझा रिझल्टचं जे टेन्शन असतं ते बाजूला ठेवतो आणि मी म्हणतो की अरे ठीक आहे मी अभ्यास केलेला आहे, आता जे काही होईल ते होईल. आणि अशा पद्धतीने जर मी अभ्यास केला तर ऑटोमॅटिकली माझं जे टेन्शन आहे परीक्षेतलं ते हळूहळू कमी होईल आणि मी अतिशय फ्रीली, अतिशय आणि आनंदाने पेपर लिहिन आणि मला चांगले मार्क्स पडतील. जर कंपनीचं जर आम्ही उदाहरण घेतलं तर मी ज्याला कंपनीमध्ये जातो आणि माझं जर सगळं लक्ष इन्क्रिमेंटकडे असेल, माझ्या परफॉर्मन्सकडे असेल, माझ्या प्रमोशनकडे असेल, लोक काय म्हणतात ह्याच्याकडे जर माझं लक्ष असेल तर माझा परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली खाली येतो.
ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये एक टेन्शन निर्माण होतं आणि त्या टेन्शनचा इम्पॅक्ट माझ्या कामावर होतो आणि माझं काम चोख काम होत नाही. आणि म्हणूनच आम्ही जर आमचं जर लक्ष कामावर ठेवलं, कर्मावर ठेवलं, फळावर ठेवलं नाही, म्हणजे इफ वी रिमेन ॲट द प्रेझेंट टेन्स, जे काही माझ्या हातात आहे, जे काही माझ्या आज मी करणार आहे, म्हणजे आज ज्या माझ्या मनामध्ये जो विचार आलेला आहे, माझ्या बुद्धीनं जो निर्णय दिलेला आहे, त्या पद्धतीनं माझं शरीर काम करतंय, माझे कर्मेंद्रिय काम करतायत, त्यावेळेला त्याच्यामध्ये इन सिंक्रोनायझेशन आहे. मी उद्याचा विचार करत नाही, उद्या काय होईल याचा विचार करत नाही, किंवा आय एम नॉट थिंकिंग अबाउट द पास्ट, ब्रूडिंग ओव्हर द पास्ट नाही, और उद्याची चिंता नाही. मी फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये राहून जे काही येईल ते मी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा वेळेला जर मी अशा पद्धतीने जर मी कंपनीमध्ये काम किंवा कुठलंही काम केलं, कुठलंही काम असेल, आणि मला तो जॉब आवडतो, मला ते काम आवडतं, आणि ते भले स्वयंपाकघरातलं काम असेल, आज रविवार आहे, सकाळी मस्तपैकी पोहे करायचे आहेत, ते पोहे करायचं जरी काम असेल ते सुद्धा मी मस्तपैकी एन्जॉय करून करेन. त्या पोह्यामध्ये पोहे करताना मी आनंद घेईन. मला केर काढायचे असतील, त्या केर काढण्यामध्ये मी आनंद घेईन. म्हणजे थोडक्यात जे काही काम करायला लागलं असेल त्या कामाकडे माझं लक्ष त्या कामामध्ये असेल. ते काम करताना जो करणारा जो आनंद आहे त्या प्रेझेंट टेन्स मध्ये मी राहीन आणि तो आनंद मी अनुभवेन. म्हणजे आय विल नॉट वेट टू बिकम हॅपी. ज्या वेळेला मला रिझल्ट मिळणार त्याच्यानंतर रिझल्टमुळे मी हॅपी होणार नाही, तर मी त्या कामामध्येच आनंदी राहण्याचा प्रयत्न करीन. आणि हे जर युक्ती जर मला साधली, हा जर कर्मयोग जर मला साधला, अशा पद्धतीने जर मी काम करत गेलो, तर मला माझ्या आयुष्यामध्ये अजून छान आनंद निर्माण होईल. आपण थोडंसं एक स्पोर्ट्स मधलं उदाहरण घेऊ. मला धोनी अतिशय आवडतो, खूप आवडतो. तसंच जर मी त्याचा थोडासा विचार केला आणि तो कशा पद्धतीने काम करतो, मागच्या वेळेला पण आपण बोललो होतो की ज्या वेळेला भारत पाकिस्तानची मॅच असेल, तर भारत पाकिस्तानची मॅच जिंकायची आहे हे गोल त्याला माहिती आहे. पण ज्या दिवशी भारत पाकिस्तानची मॅच येते, आदल्या दिवशी येते, त्याला तो कधीही त्या रिझल्टचा विचार करत नाही. तो जर रिझल्टचा जर विचार केला तर 1.2 बिलियन पीपल, 1.4 बिलियन पीपल इतकं टेन्शन त्याच्यावर येईल आणि तो मॅच खेळायच्या आधीच तो आउट होईल. तो खेळायच्या आधीच मेंटली ही विल गेट डिफिटेड. आणि म्हणूनच दिस इज अ माइंड ट्रेनिंग. हे मुद्दाम स्पोर्ट्समध्ये सुद्धा माइंड ट्रेनिंग दिलेलं असतं की अशा पद्धतीनं मी काम करायचं, अशा पद्धतीनं मी माइंड डेव्हलप करायचं. आणि अशा पद्धतीचं मी केलं तर ऑटोमॅटिकली आय विल एन्जॉय माय जर्नी. इट इज लाईक अ गेम. लाईफ इज लाईक अ गेम. यू जस्ट एन्जॉय दॅट गेम. आणि म्हणून असं म्हणलं जातं की लाईफ इज लाईक अ रोलर कोस्टर राईड. कारण का की आमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडतील, वाईट घटना घडतील, त्या मी कंट्रोल करू शकत नाही. चांगल्या गोष्टी घडतील, वाईट गोष्टी घडतील, त्या मी कंट्रोल करू शकत नाही. रोलर कोस्टर जसं वरती जातं कधी खाली जातं त्यावेळेला आम्ही कंट्रोल करू शकत नाही. पण त्यावेळेला आम्ही काय करतो तर रोलर कोस्टरचा एन्जॉय घेतो. वरती असेल त्यावेळेला ओरडतो, खाली असेल त्यावेळेलाही ओरडतो. म्हणजे काय की आम्ही त्या रोलर कोस्टरचा मस्तपैकी आनंद घेतो. आणि तसंच आनंद आम्ही या जगताना घेतला तर आम्हाला जगताना सुद्धा आनंदी राहता येईल. माझ्याकडे एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ती थोडीशी आपण बघूया. आणि म्हणजे मग आपल्याला धोनी कशा पद्धतीनं, किंवा फॉर दॅट मॅटर धोनी इज जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह, की स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग करतात, मनाचं ट्रेनिंग करतात, ते आपल्याला कळेल. तर तुम्हाला व्हिडिओ ऐकू येते? दिसतो आहे. ऐकू येते का? नाही, ऐकू नाही येते. नाही येते का? आय थिंक बहुतेक स्क्रीन शेअरच्या ऐवजी हे करायला लागेल. हा, डायरेक्ट तुम्ही ह्याचा स्क्रीन शेअर करा, प्लेअरचाच. प्लेअरचाच का? एक मिनिट जरा बघतो. काय हरकत नाही. आय थिंक मी तुम्हाला ती नंतर व्हिडिओ क्लिप पाठवेन. आपण ती कव्हर केलेलीच आहे ऍक्च्युली. काही हरकत नाही, चालेल काही हरकत नाही. ग्रुप वरती शेअर करेन. हा,
तर सांगायचा मुद्दा हा आहे की धोनी किंवा कुठलाही क्रिकेट पर्सन किंवा कुठलाही स्पोर्ट्स पर्सन ज्यावेळेला तो खेळायला जातो, ज्यावेळेला तो मैदानात उतरतो, त्यावेळेला तो रिझल्टकडे लक्ष देत नाही. तो फक्त एन्जॉय करतो, त्या गेमचा आनंद घेतो आणि तशा पद्धतीने त्यानं मन त्याचं तयार केलेलं असल्यामुळं सो तो जो आहे हा कर्मयोग आहे. खरं ह्या माणसांनी सगळ्या लोकांनी खरं गीता वाचली नसेल, पण त्यांनी ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि म्हणून सांगायचा मुद्दा हा आहे की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला हे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. जगताना हा आस्पेक्ट आम्हाला मनापासून म्हणजे थोडक्यात मनापासून आम्ही हा विचार केला पाहिजे आणि तसा आस्पेक्ट आम्ही डेव्हलप केला पाहिजे आणि मनाला आम्ही असं ट्रेनिंग केलं पाहिजे की एन्जॉय द जर्नी, डोंट लुक ॲट रिझल्ट्स, राईट. आणि जर आम्ही जर केलं तर आमचं आयुष्य हे आत्ताच्या आत्ता ह्या क्षणाला हे आनंदी होऊ शकेल. आपण थोडंसं आपण म्हणलो होतो की हा सेशन थोडासा प्रॅक्टिकल असेल. फक्त आपण एक जीवनामध्ये जगत असताना एक आपण नेहमी वापरतो की काही प्रिन्सिपल्स आपण जर अवलंबली आणि आता जे आपण बोललो त्याच पद्धतीनं जर आपण प्रिन्सिपल्स जर काढली, 10 कमांडमेंट्स ऑफ हॅपी लाईफ, आणि ह्या पद्धतीनं मी जर आयुष्य जर मी काढायचं ठरवलं तर नक्की माझं आयुष्य हे आनंदी होईल. आज फक्त आपण हे 10 पॉइंट्स बघूया आणि आपण पुढच्या वेळेला ह्याच्यावर इलॅबोरेशन करूया. तर पहिलं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे काय, तर आगते स्वागतम कुर्यात. आणि आगते स्वागतम कुर्यात म्हणजे काय, तर मला उद्या काय येणार आहे माझ्या आयुष्यामध्ये मला माहिती नाही. आणि करोनामध्ये आम्हाला अतिशय व्यवस्थित ते शिकवलेलं आहे. इट इज द एक्झाम गॉड हॅज गिव्हन अस, की आम्हाला उद्या काय होणार आहे माहिती नाही. लाईफ इज अनसर्टनिटी हे आम्हाला आता पूर्णपणे पटलेलं आहे, कळलेलं आहे या करोनाच्या पॅन्डेमिकमुळं. आणि म्हणून यू ऍक्सेप्ट इट ऑर नॉट, आम्हाला ती अनसर्टनिटी ऍक्सेप्ट करणं हे त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. मग आता आय हॅव 2 ऑप्शन्स, की ती अनसर्टनिटी असेल किंवा जे फ्युचर असेल, की जे उद्याची जी माझी गोष्ट असेल ती मला येणार आहे ते मला नक्की माहिती आहे, पण ती कशी येणार आहे मला माहिती नाही. देयर इज अनसर्टनिटी. मग माझ्याकडे ऑप्शन काय आहे, की त्याचा विचार करत बसणं, त्याची चिंता करत बसणं आणि मग प्रेझेंट टेन्स माझा घालवणं. त्याच्याऐवजी जर माझा जर ऍटिट्यूड असेल, माझं जे मन असेल ते जर असं जर केलं तर आगते स्वागतम करूयात, की उद्या कुठलाही परिस्थिती येईल, कुठलाही सिच्युएशन येईल, काहीही होईल, आय एम रेडी टू फेस एनिथिंग इन माय लाईफ. म्हणजे थोडक्यात काय, की आय ऍक्सेप्ट एनी अनसर्टनिटी इन माय लाईफ. आणि त्यासाठी कशी ऍक्सेप्ट करतो, तर आगते स्वागतम करूयात. म्हणजे तोंड दाबून ऍक्सेप्ट करत नाही, तर मी आनंदानं तयार होतो, आनंदाने मी तयार होतो कुठलीही अनसर्टनिटी यायला, कुठलाही प्रसंग येण्यासाठी. आणि मी रेडी, आय एम ऑल द टाइम रेडी टू फेस एनी इव्हेंच्युअलिटी इन माय लाईफ. आणि ते जे पहिलं प्रिन्सिपल आहे ते आगते स्वागतम करूयात. दुसरं प्रिन्सिपल आहे की ज्यावेळेला मी आयुष्यामध्ये जगत असताना मी नेहमी आय विल रिमेन इन द प्रेझेंट टेन्स. आमचं थोडंसं कसं होतं, की आम्ही ज्या वेळेला जगत असतो त्यावेळेला आय विल बी ऑलवेज लुकिंग ॲट भूतकाळ, लुकिंग ॲट द पास्ट टेन्स, आणि आम्हाला हे असं घडलं असतं तर कसं झालं असतं. म्हणजे थोडक्यात अगदी जर विचार केला की असं झालं असतं तर कसं चांगलं झालं असतं, जर आणि तर ही आम्ही भाषा बोलतो. आणि त्यामुळे आम्ही काय करतो, तर ब्रूडिंग ओव्हर द पास्ट हा आमचा एक स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे, सगळ्यांचाच स्वभाव आहे. तर आणि त्यामुळे काय होतं, तर आम्ही भूतकाळ की जो होऊन गेलेला आहे, मी आत्ता बोलतोय तर 5 मिनिटापूर्वी जे मी बोललो होतो तो भूतकाळात गेलं, त्याच्यावर आता विचार करण्यात काय पॉईंट आहे, काहीही पॉईंट नाही. त्यामुळे जे होऊन गेलं असेल ते होऊन गेलं, यू ऍक्सेप्ट इट, नो ब्रूडिंग ओव्हर द पास्ट आणि नो वरीज ऑफ द फ्युचर. म्हणजे थोडक्यात काय, की आय विल रिमेन इन द प्रेझेंट टेन्स. म्हणजे थोडक्यात काय, की आत्ता ह्या क्षणाला म्हणजे क्षणस्थ होणं, म्हणजे ह्या आज आत्ता जो क्षण आहे, चालू आहे, त्या क्षणामध्ये राहणं आणि त्या क्षणाचा आनंद घेणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे काय होईल, तर मी आनंदी होईल. म्हणजे जे पूर्वीचं जे होऊन गेलेलं आहे, जर अंतर ह्या आयुष्याला मध्ये कधीच अर्थ नाही. कारण का, की ते कधी परत येत नसतं आणि उद्या घडलेलं नसतं, जे घडायचं ते घडणारच असतं. त्याची मला आज चिंता करून माझा आजचा प्रेझेंट टेन्स म्हणजे आज माझा आनंद, आजचा आनंद मी उद्यावर टाकण्यात काय पॉईंट आहे, किंवा आजचा आनंद मी मागच्या भूतकाळातील दुःखी घटनांमुळे आनंद आजचा होईन करण्यात काय पॉईंट आहे. आणि म्हणूनच आय शुड रिमेन इन द प्रेझेंट टेन्स. भगवान शंकराचार्यांनी हा शब्द वापरलाय आणि भगवंतांनी पण हा शब्द वापरलाय, की तान तितिक्षस्व भारत. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती, इंड्युरन्स.
म्हणजे काय की आम्हाला आणि शंकराचार्यांनी त्याची डेफिनेशन केली आहे की सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. म्हणजे काय तर आमच्या आयुष्यामध्ये असं कुणीही गृहीत धरू शकत नाही, कुणी अज्युम करू शकत नाही की माझ्या आयुष्यामध्ये सर्व चांगलेच प्रसंग घडतील, माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःखी घडणारे प्रसंगच होणार नाही. कारण सुख आणि दुःख ही माझ्या आयुष्यामध्ये घडणारच आहेत आणि मीच त्याचा करता करविता आहे. कारण का की माझ्याच आयुष्यामध्ये माझ्याच कर्मांनी ही सुख आणि दुःख मला येणार आहेत, ती मी कंट्रोल करू शकत नाही. तर फक्त त्याच्याकडे पाहण्याचा मी ऍटिट्यूड बदलू शकतो. तर ऍटिट्यूड कसा करू शकतो तर सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. अप्रतिकारपूर्वकम आम्ही सगळेजण सहन करतो. आम्ही सगळेजण फक्त काय करतो की अतिशय दुःखी होतो, सगळ्यांना सांगतो की अरे किती प्रॉब्लेम आला, मला करोना झाला, तसं झालं, मी तिकडे बाहेर गेलो नसतो तर करोना झाला नसता, आता कशाला मी तिकडे गेलो. म्हणजे सारखं थोडस आपलं दुःख, आम्ही त्याच्या दुःखावर सारखं ते दुःख जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आचार्य म्हणतात, भगवंत म्हणतो की अरे ते दुःख तू कसं कर तर अप्रतिकारपूर्वकम, कुठलाही प्रतिकार न करता, कुठलाही प्रतिकार न करता यू जस्ट ऍक्सेप्ट. कुठलीही रिॲक्शन न देता रिस्पॉन्स दे, रिॲक्शन देऊ नकोस. अप्रतिकारपूर्वकम. आणि कसं कर तर सहन कर. कारण का की तुझ्याकडे इंड्युरन्स असला पाहिजे. आणि चिंता विलापरहितम. चिंता म्हणजे काय तर उद्याची चिंता. मला चिंता कधी असते, माझी गेलेल्याची चिंता नसते, मला उद्याची चिंता असते. उद्या माझं कसं होणार, उद्या माझं काय होणार, उद्या असं झालं तर काय होईल, ही जी चिंता असते त्याला तितिक्षा म्हणत नाही. तर आचार्य म्हणतात की तू चिंता करू नकोस. म्हणजे तू कसं तितिक्षा कर की तू गेलेल्याचा विलाप करू नकोस. भूतकाळ गेलेला आहे, त्याचा काही उपयोग नाही. ते गेलेलं आहे ते जाऊ दे, त्याचा विलाप करू नकोस. आणि जे येणार आहे त्याची चिंता आज तू करू नकोस. आणि जे काही दुःख येईल ते तू सहन कर. कुठलाही अध्यात्मामध्ये, कुठल्याही आमच्या शास्त्रामध्ये, इव्हन आमच्या महाराजांनी सुद्धा आम्हाला कधी सांगितलं नाही की अरे तुझ्या आयुष्यामध्ये जर तू अध्यात्म करायला लागल्यानंतर, हे ग्रंथ वाचायला लागल्यानंतर फक्त सुख आणि सुखच येईल, असं कधीही होत नाही. आमच्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि दुःखही येणार. आमचा ग्राफ हा नेहमी रोलर कोस्टरचाच असणार. फक्त आम्हाला त्याच्याकडे कशा पद्धतीनं बघायचं आहे हे आम्हाला ठरवायचं आहे. आणि जर दुःख येतील ती अप्रतिकारपूर्वकम सहन करायची आहेत, जी सुख येतील ती सुद्धा आनंदानं करायची आहेत. म्हणजे थोडक्यात काय की माझ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंदच आहे, दुःख आली तरी आनंद आहेत. म्हणजे जर मागच्या वेळेला दयानंदजींनी खूप छान सांगितलं की अरे आम्ही गुरुपुत्र आहोत, आम्हाला महाराजांचं अधिष्ठान आहे, आम्हाला महाराजांनी अधिष्ठान दिलेलं आहे आणि आम्ही गुरुपुत्र असल्यामुळं आम्हाला एक वरदान आहे, आम्हाला त्यांची कृपा आमच्यावर सदैव आहे. आणि आमच्यावर त्यांची कृपा आहे. तर आमचं आयुष्याकडे बघण्याचं आस्पेक्ट कसं असेल, आमचा ऍटिट्यूड कसा असेल तर दोनच ऍटिट्यूड. आम्ही जर गुरुपुत्र असू तर आमच्याकडे आमचा आयुष्याकडे बघण्याचा दोनच ऍटिट्यूड आहे. जर आमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडतील, आमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल, आमच्या आयुष्यामध्ये सुख येईल, तर महाराजांची कृपा आहे. आणि आमच्या आयुष्यामध्ये जर दुःख आली, आमच्या आयुष्यामध्ये जर प्रॉब्लेम्स आले, तर महाराजांची इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात साधकाच्या दृष्टीनं दोनच ऍटिट्यूड आहेत. एक म्हणजे चांगलं घडलं तर मी केलं नाही, माझ्यामुळं झालं नाही, तर महाराजांनी दिलं, परमेश्वरानं दिलं, भगवंतानं दिलं आणि त्यांची कृपा असल्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये ह्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणि जर वाईट गोष्टी घडल्या तर मला ह्यातून काहीतरी शिकायला मिळेल अशी महाराजांची इच्छा आहे. ह्याच्यातून माझी काहीतरी डेव्हलपमेंट होईल अशी महाराजांची इच्छा आहे. आणि म्हणूनच हे दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि या दुःखातून मी काहीतरी शिकणार आहे. आय विल लर्न माय लेसन्स इन माय लाईफ फॉर माय अपलिफ्टमेंट. आणि म्हणूनच हे दुःख मी आता सहन करत नाही तर आनंदानं करतोय. मग ते दुःख कसलं, दुःख राहतच नाही. कारण का की कुठल्याही दुःखाला सामोरं जाण्याचं माझं मन तयार आहे. माझ्या मनाने मी सर्व दुःखाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे आणि हीच तितिक्षा आहे. कुठलंही काम करत असताना त्याच्याकडे थोडंसं डिटॅचमेंट, थोडंसं एक आय एम नॉट अ डुअर, मी करत नाही तर माझ्याकडून राम करून घेतोय, माझ्याकडून श्री महाराज करून घेत आहेत असं सांगणं, असं एक ऍटिट्यूड ठेवणं. आणि मग असं केल्यानंतर कुठलं काम करायचं
तर माझ्याकडे एकच काम करायचं आणि ते म्हणजे माझ्या ड्युटीज, माझं जे स्वधर्म आहे, माझं जी कर्तव्य आहेत, मी मुलगा असेन, कुणाचा तरी मी पती असेन, कुणाचा तरी मी वडील असेल, ते माझ्या काही ज्या ड्युटीज आहेत मला पार पाडल्याच पाहिजेत. आणि त्या कशा पार पाडल्या पाहिजेत, तर आय नीड टू गिव्ह 200% माय एफर्ट्स. सो डू माय ड्युटीज विथ होल हार्टेडली. बरं, त्याच्यातनं मला जे काही कर्म केल्यानंतर मला एक्सपिरियन्स मिळेल, त्यातनं काही जर मला हे मिळतील, फळं मिळतील, ते मी कसं घेणार, तर मी त्याचा एक्सपिरियन्स करत नाही, तर महाराज भोगतायत, राम भोगताय. आणि मग मी ते मिळालेलं फळ कसं घेणार, तर प्रसाद बुद्धीनं घेणार. म्हणजे काय, तर जे प्रसाद बुद्धी, म्हणजे आपण पुढच्या वेळेला थोडंसं बघू, पण हे जे वेळेला मला फळ मिळेल, ते फळ मी प्रसाद म्हणून घेणार. आणि भगवंतांनी म्हणलंय की प्रसादे सर्व दुःखानाम हानिरसोपजायते. अशा पद्धतीने मी ते फळ घेणार, रिझल्ट घेणार. आणि कारण का, की ज्या वेळेला मी आयुष्यामध्ये जगत असेल, त्यावेळेला आय विल एनकॅश एव्हरी मुवमेंट इन माय लाईफ फॉर अपलिफ्टमेंट. त्याच भगवंतांनी म्हणलंय की उद्धरेत आत्मनात्मानम. आणि असं ज्या वेळेला असेल, त्यावेळेला आपण हा अगदी पहिल्या सेशनमध्ये हे आपण शिकलेलो होतो, की बाहेर ज्यावेळेला मी आनंदाचा शोध घेत नाही, तर मीच स्वतः आनंद आहे. आणि आत्मनी एव आत्मना तृप्तः, म्हणजे थोडक्यात काय, की आय विल नॉट फाइंड हॅपीनेस आउटसाइड. मला ज्या गोष्टी करायला लागतील, जे काही कर्म करायला लागेल, त्यातून मला आनंद मिळणार नाही, पण त्या गरजेच्या आहेत, ते माझं कर्तव्य आहे, ते माझं स्वधर्म आहे म्हणून मी करतोय. बट आय एम हॅपी विथ माय सेल्फ. आणि फायनली ॲट द एंड ऑफ इट, लास्ट बट नॉट लिस्ट, एन्जॉय द लाईफ ॲज लाईक अ जर्नी. इट इज, आय एम नॉट looking at the destination, I'm just looking at the journey. And anyway, it is a roller coaster ride, so I just enjoy that journey. And in that journey, I will basically, right, will be happy all the time. आणि अशा पद्धतीने जर माझं एक फ्रेमवर्क आहे, एक जगण्याचा दृष्टिकोन आहे, एक ॲटिट्यूड आहे, अशा पद्धतीने जर मी माझ्या मनानीच, माझ्या बुद्धीनी हा जर ॲटिट्यूड जर मी डेव्हलप केला, तर माझं आयुष्य नक्की सुखी होईल. आणि आपण या 10 कमांड्समेंट्सवर पुढच्या वेळेला आपण जरा डिटेल बघू. आज फक्त तुमच्या डोळ्यासमोर फक्त या गोष्टी ठेवतो, म्हणजे आठवड्यावर तुम्हाला थोडासा याच्यावर विचार करता येईल. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, तर आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन आन्सर घेता येईल. आज जर काही क्वेश्चन असतील तर आपण घेऊया. एखादा क्वेश्चन आपण आज घेऊ शकतो, तर आपण पुढच्या जास्त क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ. धन्यवाद विवेकजी. खूपच सुंदर, विथ एक्झाम्पल्स, अगदी समजेल, सर्वसामान्यांना समजेल असं तुम्ही समजावलं. थँक्यू सो मच. कुणाला जर का प्रश्न असतील तर कृपया आपण अनम्यूट करा आणि मग आपण प्रश्न विचारू शकता. कुणाला काही प्रश्न असतील तर 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. फक्त प्रश्न असेल तरच अनम्यूट करा कृपा करून. आपण असं करू दयानंदजी, की पुढच्या वेळेला आता शेवटचा सेशन असेल ह्या ह्याचा, तर थोडासा विचार करून जास्त क्वेश्चन जर आपण करू, की आपण थोडासा अर्धा तास क्वेश्चन आन्सर सेशनसाठी ठेवू. म्हणजे आपल्याला लाईव्ह बेसिकली, राईट, आपल्याला एकमेकांच्या ह्याच्यातून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही काही प्रसंग आलेले असतील आणि त्या प्रसंगामध्ये आम्ही कसं वागतो आणि कशा पद्धतीने आम्ही आनंद राहण्याचा प्रयत्न करतो, या फ्रेमवर्कद्वारे आम्ही कसं करू शकतो, याच्यावर जर सगळ्यांनी जर चिंतन केलं, तर आपल्याला थोडासा लाईव्ह क्वेश्चन आन्सर सेशन करतो. म्हणजे जसा मॅनेजमेंटचा क्लास होतो, की त्या पद्धतीने आपण केस स्टडी आपण डिस्कशन करू शकतो. म्हणजे थोडंसं सगळ्यांनी तयारी करून यावं असं मी आज सगळ्यांना आवाहन करतो. म्हणजे आपल्याला पुढचा सेशन अजून जास्त इंटरॅक्टिव्ह करता येईल. निश्चित निश्चित. स्वरूपानंदने हात वरती केलाय. स्वरूपानंद, तुझा प्रश्न विचारू शकतोस. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. माझा एक प्रश्न जो होता आता, की आपण जे काय आनंद आहे तो आपल्या आतच आहे, ती किल्ली आहे, ह्या साईडला फिरलं तर दुःख मिळू शकतं किंवा तेच उत्तर आहे आनंदासाठी. पण आता माझा हा प्रश्न आहे, की काही लोकांचा आपण म्हणतो की तो स्वभाव झाला याच्यामुळे, की आपण एका पद्धतीने विचार करत येत गेल्यामुळे त्या दगडाला तसं रूप मिळतं, तसा स्वभाव पण डेव्हलप होतो. पण ह्या पुढे जेव्हा आपल्याला जायचं आहे, तेव्हा म्हणजे जर दुःख होण्याचं किंवा राग हे येण्याचं कारण जर आपलं राग असेल आणि जर तो एक पद्धतीने स्वभाव जर बनला असेल, तर इन्स्टिंक्टिव्हली त्या मोमेंटला प्रॅक्टिकली आपण रागाचा त्याग कसा करू शकतो. म्हणजे एक सिच्युएशन असेल तर मला जर चेंज करायचंय, त्या कारणासाठी मी कसं ऍक्च्युअली प्रॅक्टिकली त्या मोमेंटला रिॲक्ट करू, असं मला एक थोडंसं ह्याच्यावरती
गायडन्स हवा होता. आता अतिशय छान प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरी मला थेरी कळली, सगळं जरी माहिती असेल तरी मला इम्प्लिमेंट करताना प्रॉब्लेम येतो. आणि हे जे आहे हे जे आहे हे आमचं जे ट्रेनिंग आहे, हा जो अभ्यास आहे हा कंटिन्युअस जर्नी आहे. म्हणजे आपण जसं जपनीजमध्ये कायझन म्हणतो की इट इज कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. म्हणजे ऑन अ डेली बेसिस आय एम इम्प्रुव्हिंग स्टेप बाय स्टेप. कारण हा माझा जो स्वभाव घडलाय तो आजच्या एका दिवसातून घडलेला नाही, गेल्या अनेक वर्षांच्या एक्सपिरियन्स मधून तो स्वभाव घडलेला आहे. मे बी माझ्या मागच्या जन्मातल्या कर्मांच्या सुद्धा स्वभाव घडलेला आहे. आणि जर असं जर असेल तर आम्हाला स्टेप बाय स्टेप, निदान आज आम्हाला एवढं तरी कळलं की आजपासूनची इथनं पुढची कर्म मी अशा पद्धतीने करीन. आणि आता माझा ज्या स्वभावामुळे ज्या वेळेला मला इन्स्टिंक्टिव्हली ज्या रिॲक्शन्स येतील त्यावेळेला मी त्या रिॲक्शन न देता मी त्या रिॲक्शन्स ह्या रिस्पॉन्स मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे थोडक्यात एखाद्या वेळेला मी हॉटकेक होईल, मी 5 मिनिटात रागवत असेन, पण हा ज्या वेळेला मी विचार करतो, हा ज्या वेळेला अभ्यास करायचा विचार करतो त्यावेळेला काय होईल, तर पूर्वी मी रागवत होतो आणि तो राग मी एक दिवसभर ठेवत होतो आणि दिवसभर माझा त्याच्यामध्ये त्रास होत होतो मला. पण हा ज्यावेळेला अभ्यास करायला लागतो त्यावेळेला मी दिवसाचा राग माझा कमी होऊन अर्ध्या दिवसावर येतो, अर्ध्या दिवसाचा राग कमी होऊन तासावर येतो, तासावराचा राग कमी होऊन 5 मिनिटावर येतो. आणि नंतर काय करतो, मी माझ्या मनाशीच हसतो की अरे मला कसा राग आला. आणि देन आय लुक इट लाईक व्हेरी की माझ्यावरच मी हसतो. सो आय लाईक की अरे मी कसा चेंज होतोय. आणि हेच ह्याच्यामध्ये मजा काय आहे की काम माझ्यावरच करायचं आहे. कोण करणार, मीच करणार. साधन कोण, मीच आहे. म्हणजे माझं मनच, माझ्या मनावरच मी काम करतो आहे. आणि हे सगळं म्हणजे हे जे एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट मीच माझ्यावर केलेलं एक्सपेरिमेंट आहे. आणि म्हणूनच कोण चेंज होणार, तर मीच चेंज होणार. दुसरा कोण चेंज होणार नाही, माझं मनच चेंज होणार. आणि माझं मनच ज्यावेळेला चेंज होतं त्यावेळेला मी ऑटोमॅटिकली माझं मन बघू शकतो की अरे हा माझं चेंज होतं. आणि मग काय होतं की माझी रिॲक्शन हळूहळू बदलून रिस्पॉन्स मध्ये होते. आपण पुढच्या वेळेला याच्यावर अजून डिस्कशन करू. आज आपला वेळ कमी आहे, बहुतेक आज आपण इथंच थांबू कारण माझा अजून दुसरा सेशन चालू होणार आहे. तर दयानंदजी आज आपण इथंच थांबू. आणि चालेल विवेकजी, काही हरकत नाही. मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या वेळेस आपण क्वेश्चन आन्सर सगळ्यांचेच घेऊयात आणि मग डिटेलमध्ये चर्चा करू. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओके, श्रीकृष्ण परमात्मा, मी तुम्हाला विनंती करतो की ज्ञान संवर्धनी बद्दल थोडंसं आपण सर्व बाकीच्या उपस्थित लोकांना व्यक्त करावं. विवेकजी, आपल्याला निघायचं असलं तरी चालू शकतं की मी लॉग आउट करतो. हो चालेल. हो. परमात्मा ऐकू येत नाहीये. अनम्यूट करायला सांगा जरा. परमात्मा नाही ऐकू येते, काहीतरी कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम दिसतोय. नाही, ते हेडफोन काढ पाहिजे तर डायरेक्ट बोलून बघतोस का तू? कॅमेरा बंद करून. नाही ऐकू येते. आता हे जरा अवघडच झालं. बरं, आता मीच थोडस क्षमा किंवा रामानंद आहे का इथे? ज्ञान संवर्धनी बद्दलची अनाउन्समेंट करायची आहे. रामानंद सांगू शकतोस का? क्षमा. हा दादा सांगतोय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपलं ज्ञान संवर्धिनी म्हणून एक मुलांच्या करता शिबिर चालू आहे, ऑनलाईनच आहे, झूम वरतीच आहे. त्याची लिंक आपण एक दुसरा ग्रुप करून त्याच्यामध्ये पाठवलेली आहे ऑलरेडी.
हे 6 वर्षापासूनच्या पुढच्या मुलांच्या करता आहे. तरी आपल्या कोणाला इच्छा असेल तर आपण जॉईन होऊ शकता. हे रोज अर्धा तासाचं असणार आहे, 30 मिनिटं फक्त. ह्याच्यामध्ये एक नित्यपठणीय श्लोकाचं पाठांतर होईल. त्याच्यानंतर यशस्वी जीवनचं रोज एक टास्क यशस्वी जीवनाकरता सूत्र म्हणून एक दिलं जाईल. तसंच अजून एक म्हणजे एक छोटीशी मॉरल स्टोरी सांगितली जाईल आणि त्या स्टोरीचं जे एक मॉरल असेल त्याचं अप्लिकेशन आपण आपल्या जीवनामध्ये कसं करायचं ह्याच्यावरती थोडासा विचार होतो. तर हे 30 मिनिटाचं सेशन मुलांच्या करता आहे, फ्रॉम 6 इयर्स ऑनवर्ड्स आणि 30 मिनिट्स करता. तर कोणाला इंटरेस्ट असेल तर मी ह्या ग्रुपवरती आता लिंक पाठवतोय, तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. ह्याचं रोजचं टायमिंग असतं 10:15 ते 11:15. फक्त आज परमार्थ चिंतन करता यायचं आपण 11:15 ते 11:15 ते 11:15 केलेलं आहे. तरी कोणाला जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकता. धन्यवाद. प्लीज कंटिन्यू कर. श्री गुरुभ्यो नमः. रामानंद, धन्यवाद. खरं तर परमात्मांचा आवाज ऐकू आला असतं तर बरं झालं असतं, पण छान वाटलं असतं, पण बहुतेक नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असावा. आता सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यानंतर आता जे काही आता श्री विवेकजींनी सांगितलंय त्याचं खरं म्हटलं तर आपण आत्मा राम हा करता हे जरी दृढ कळले, कार्य काज संकल्प विकल्प मनी उठले निमले. ह्या प्रकारे कुठल्याही गोष्टींचं स्थितप्रज्ञपणे जर का आपण बघू शकलो आणि कुठल्याही कर्ताभाव जर का आपण धरला नाही तर आपली सर्व कर्म सोपी होतील. कर्मातनच अपेक्षा वाढते, अपेक्षेतनच आपल्याला राग, लोभ, मोह, सगळं मला मोठेपणा, अमुक तमुक दुःख ही सगळी घडतात. त्यामुळे त्यांचे जे 10 कमांडमेंट्स आहेत हे खरं तर प्रॅक्टिकल वेदांताचाच एक भाग आहे आणि आपण त्या दृष्टिकोनातनं आपल्या स्वतःला ते 10 कमांडमेंट्स इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातनं कसं यूज करू शकतो हे बघणं फार आवश्यक आहे. सो इथून पुढे पुढच्या सत्रामध्ये त्याच्यावरती ते बोलतीलच आणि आपण पण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि इम्प्लिमेंटेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मी पण हे विण साधना करू जाणे तोची धन्य. आपण तर दरवेळेस आता पण हे पाठांतर न होता हे आपल्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे. साधन म्हणजे आध्यात्मिक साधन पण झालं आणि कर्म साधन पण झालं. जे काही आपण जे करतो त्याच्यात मीपणा नाही आणला तर सगळं सोपं होऊ शकतं. तर अशा तऱ्हेने आज विवेकजी फार उत्तम आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. पुढचं एक म्हणजे ह्या जून मधला जे 3रा रविवार आहे त्यावेळेस देखील ते बोलणार आहे, तेव्हा पण आपल्याला त्याचा लाभ होईल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वाध्याय. मागच्या वेळेस जो स्वाध्यायावरती सगळ्यांनी आपले विचार प्रकट केले आणि सगळे पार्टिसिपंट जे बोलले त्याच्याने आम्हाला खूप स्फूर्ती मिळाली आणि आधी असं वाटलं होतं की आपण हे करू शकू, म्हणजे ह्याचं कसं इम्प्लिमेंटेशन होईल किंवा कशी रिॲक्शन मिळेल. पण सगळ्यांचा सहभाग बघून खूप आनंद झाला आणि ॲज ऑर्गनायझर म्हणा किंवा व्हॉलेंटियर म्हणून आम्हाला खूप छान वाटलं की येस, आमचं ऑब्जेक्टिव्ह आपण जे ठेवलेलं आहे ते आपण साध्य करू शकत आहोत. तर ह्या वेळेस जे आपण स्वाध्याय देत आहोत ते पण काकडारतीमधनंच एक पद आहे जे आपण नेहमी म्हणतो. त्याच्यामध्ये भाग्ये सद्गुरू आले घरा. तर भाग्ये सद्गुरू आले घरा हे जे आहे, भाग्ये सद्गुरू आले घरा, परमानंद भरला सारा, भक्ती करू आनंदे, हे जे काकडारतीतलं पद आहे त्याचा विचार करा, त्यातला अर्थ समजून आम्हाला पण समजून सांगा अशी विनंती आहे. तर आपल्या सर्व जणांना विनंती आहे की ह्याच्यावरती आपण व्यवस्थित अभ्यास करा आणि येत्या ह्याच्यानंतर सुद्धा आपण सत्र ठेवणार आहोत, त्यावेळेस आपण सर्वजण बोलू शकता. एक रविवारच आपण डेडिकेट करू, मागच्या वेळेस जसं आपण केलं होतं तसं. परमात्मा, तुमचा आवाज सुरू झालाय का? तुम्ही बोलू शकता का? अजूनही आवाज येणार आहोत. परमात्मा नाही ऐकू येते, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरं असू देत, आता पुढच्या वेळेस आपण आधी टेस्टिंग करून बघूयात, काही हरकत नाही. तर आपण इथेच आपण सत्र संपवूयात. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. जय सद्गुरु.